शेड्यूल आले. या वर्षीचे बरेच नियम आहेत, काही गोपनीय आहेत, जास्त काय मी आज बोलत नाही तुम्हाला. परंतु जशी आपली परीक्षा जवळ येईल, बोर्डाची प्रॅक्टिकल संपेल, त्यानंतर आपल्या शेवटच्या गेट टुगेदर मध्ये तुम्हाला सांगितलं जाईल काय सूचना आहेत, काय नाही, परीक्षा कशी असेल किंवा काय सगळ्या गोष्टी. सगळ्यात महत्वाचं म्हणजे केंद्र कुठं असेल, किती विद्यार्थ्यांचं असेल, डिव्हायडेशन असेल की नाही, अजून सांगितलं जाईल. जास्त वेळ घालवायला नको. फक्त जो महत्वाचा भाग आहे तो आपण या ठिकाणी सुरू करतोय. आज आपण एक छोटासा प्रयोग असा पण घेणार आहे जो तुम्हाला अभ्यास कसा करायचा याला प्रवृत्त करणार आहे. त्यामुळे तुमचं माइंड चेंज आहे मला माहिती आहे, पण आता तुमचं माइंड सेट होण्यासाठी, कॉन्सन्ट्रेशन चांगलं होण्यासाठी एक छोटासा प्रयोग आपण घेणार आहोत. सर्वांनी सरळ बसा. तुमचं माइंड आपण फ्रेश करू. आयडेंटिटी असेल तर गळ्यात ठेवा. आयडेंटिटी आहे का गळ्यात? सरळ बसा सर्वांनी. या पेपरने बोर्डाच्या परीक्षेची सुरुवात आहे. पहिला पेपर सोपा गेला तर बाकीचे पेपर तुम्हाला आपसूक सोपे जातात, मानसिकता चांगली होते. पहिला पेपर सोपा जाण्यासाठी काय करावं लागेल म्हणून काही ट्रिक्स तुम्हाला मी सांगणार. त्या ट्रिक्स तर सांगण्या अगोदरच एक क्वेश्चन पेपर फॉर्मॅट मी तुम्हाला सांगितलेलं आहे, त्याचं पुन्हा एकदा रिव्हिजन करतो. जसे YouTube चॅनलला मी वेगवेगळे व्हिडिओ टाकलेले आहेत, पहिल्या प्रश्नाचा वेगळा, दुसऱ्या प्रश्नाचा वेगळा, असं 5 व्हिडिओ. आज आपल्याला काय करायचंय, 5ही प्रश्न कसे सोडवायचे आणि तोंडी परीक्षा कशी द्यायची या सर्व गोष्टी आपण सांगणार. त्या अनुषंगाने सर्वांनी सरळ बसा आणि इकडे लक्ष द्या आणि फॉर्मॅट प्रमाणे तुम्हाला सर्व गोष्टी यामध्ये मी सांगणार. तर आपला क्वेश्चन पेपर फॉर्मॅट सर्वांना माहितीच आहे. या क्वेश्चन पेपर फॉर्मॅट मध्ये हा 2025 आणि 2026 चा फॉर्मॅट आहे. पॅटर्न आहे 80+20 is equal to 100 marks. या 100 मार्क्स मध्ये डिवायडेशन केलेलं आहे. याप्रमाणे तुमचा लेखी आणि तोंडी परीक्षेचा पेपर होणार आहे. या 80 मार्कांमध्ये लेखी परीक्षेसाठी एकूण प्रश्न किती आहेत? 5. पहिला प्रश्न सांगा, तुमचं पाठ आहे सर्वांचं. सीन पॅसेज, मार्क्स किती, टाइम किती? 16 मार्क्स, टाइम 40 minutes. Question number 2, unseen passage, 18 marks, 40 minutes. पटपट सांगा. क्वेश्चन नंबर 3, पोएट्री सेक्शन, त्यामध्ये 2 पॉइंट्स परीक्षा येणार. पहिली पोएम 10 + 4 is equal to 40 marks. आणि टाइम 30 minutes. बरोबर. क्वेश्चन नंबर 4, writing skill. Writing skill A 170 minutes. आणि उरलेले 10 मार्कांची 10 मिनिटांची रिव्हिजन साठी असा 180 मिनिटांमध्ये म्हणजे 3 तासामध्ये आपल्याला 80 मार्कांचा पेपर सोडवायचा आहे. 3 hours. हे सर्वांनी लक्षात ठेवा. याप्रमाणे बोर्डाचा पेपर असतो. आज याचं रिव्हिजन आपलं ऑलरेडी करून झालेलं आहे. लक्ष कसं स्कोर निघते का? यामध्ये उद्याच्या सराव परीक्षेला आपला पेपर 15 तारखेला, 16 तारखेला, 15 तारखेला फिजिकल एज्युकेशन प्रॅक्टिकल आले.
15 तारखेला इंग्लिशचा पेपर कधी आहे? 15 तारखेला. 15 तारखेच्या पेपरमध्ये अशाच पद्धतीने तुम्हाला फॉर्मॅट असणार आहे. बोर्ड एक्झामला सुद्धा अशाच पद्धतीचा फॉर्मॅट असणार आहे. हे जे आज सांगतोय ते फार महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. या फॉर्मॅट प्रमाणे बोर्डाचा पेपर येणार आहे. हे मी याही अगोदर तुम्हाला सांगितलं आठवायचं आहे आणि डायरेक्ट पेपर लिहायचा. पेपर आपला झाला की लगेच पेपर तपासून तुम्हाला मार्क पण दिले जातात. त्याची चिंता तुम्हाला करू नका. पेपर पण तुम्हाला लगेच दिले जाणार सराव परीक्षेचे. त्यामुळं पहिला पेपर आपला असणार. या 8 दिवसात पेपर तुम्हाला दिले जातात. तर याप्रमाणे फॉर्मॅट असणार आहे. हे पहिलं समजून घ्या. फॉर्मॅट जरी असा असला तरी पण लिहायचं कसं हे पण तुम्हाला समजलंय. मी याही अगोदर सांगितलंय. पहिला प्रश्न सीन पॅसेजवर आहे. टेक्स्ट बुक मध्ये एकूण 8 रोज आहे. परीक्षेला कोणताही एकच येणार. तो पण 15 मार्काचा किंवा 15 ओळीचा पॅराग्राफ येणार. त्या 15 ओळीच्या पॅसेज वरती काही प्रश्न आणि या ठिकाणी ग्रामर असेल. त्यामध्ये दुसरा अनसीन पॅसेज पुस्तकाच्या बाहेरचा असेल. पुस्तकाच्या बाहेरचा पॅसेज तो सुद्धा तुम्हाला सोडवायचा. त्यानंतर त्यामध्ये पुन्हा एकदा ग्रामर आणि महत्त्वाच्या गोष्टी त्या ठिकाणी असणार आहे. आणि 18 मार्क इथंच बसा. हा 18 मार्काचा दुसरा अनसीन पॅसेज त्या ठिकाणी आहे. तिसरा प्रश्न पोएट्री सेक्शन 2च पोएम आहे. 2 पोएम म्हणलं की त्यामध्ये अप्रिशिएशन आहे. ते पण शिकवलेलं आहे सर्व. S1 मध्ये पण शिकवलं असेल, S6 मध्ये पण शिकवलेलं आहे, S2 S4 S5 मध्ये पण शिकवलेलं आहे. त्या गोष्टी फक्त सर्वांनी लक्षात ठेवा. त्याचबरोबर क्वेश्चन नंबर 4 रायटिंग स्किल मध्ये काय काय येतं ते पण सांगून झाले. त्याही गोष्टी तुम्हाला मी आठवून देणार आहे परत एकदा. आणि नॉवेल सेक्शन मध्ये सुद्धा 4 प्रश्न आपल्या टेक्स्टबुक मध्ये एकूण 4 नॉवेल आहेत. परीक्षेला 4च्या 4 नॉवेल परीक्षेला येणार. एक नॉवेल तुमची 4 मार्काला येणार. 4 नॉवेल 16 मार्काला येणार. समजा पहिली नॉवेल आहे स्क्रब नॉवेल जर आली तर त्यामध्ये 4 मार्क. याचा अर्थ पहिला ए 2 मार्काला, त्यातला बी 2 मार्काला. किती झाले मार्क? 4 मार्क. म्हणजे पहिला प्रश्न 4 मार्काला, पहिली नॉवेल 4 मार्क. अशा 4ही नॉवेल 4 4 16 मार्काला 4 नॉवेल येतील. वेगळं असं काहीच नाही त्यामध्ये. मी सांगितले तुम्हाला. तुम्ही रायटिंग स्किल आणि नॉवेल सेक्शन समजा रायटिंग स्किलची 16 मार्क आणि लास्ट क्वेश्चन नॉवेल सेक्शनची 16 मार्क. एवढे 2 प्रश्न जरी सोडवले तरी तुम्हाला 32 मार्क पैकी किमान 30 मार्क तरी मिळतील. आणि ओव्हरऑलला 20 पैकी इकडे तुम्हाला समजा 15 16 18 मिळाले तर ती वेगळी मार्क. म्हणजे पास व्हायचं काय अवघड आहे का? प्रश्न काय होतो आता आपल्याला मेरिट मध्ये यायचं. बरोबर? मेरिट मध्ये यायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? 1 ते 5 प्रश्न हे आपल्याला व्यवस्थित सोडवावे लागतील. नवीन प्रश्न नवीन पानावर सोडवावे. लक्षात घ्या. उपप्रश्न नवीन पानावर सुरू करू नका. उपप्रश्न तिथं सुरू केला तरी चालतोय. बोर्डाची परीक्षा देताना प्रश्नपत्रिका कशी सोडवायची मी तुम्हाला एक पेपर दिला होता. त्याचं मॉडेल आन्सर पण दिलेलं आहे. त्याची झेरॉक्स तुम्हाला बाहेरून घ्या असं मी सांगितलं होतं. ते काम तुम्ही सर्वांनी करायचं. तेवढं जरी केलं तुम्ही तरी पण तुम्हाला प्रश्नपत्रिकेचं स्वरूप लक्षात येईल. त्या पद्धतीने सर्वांनी पेपर लिहायचा. मग पेपर लिहित असताना काय करायचं? या टाइम टेबल प्रमाणे सर्वांनी पेपर सोडवायचे. पेपर बरोबर 11 वाजता सुरू होईल. 10:30 वाजताच तुम्हाला म्हणजे 10लाच तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये जायचंय. 10:30 पर्यंत तुम्ही बाकीची तयारी करायची. पेपर प्रश्नपत्रिका बरोबर 11 वाजता म्हणजे 11:15 वाजता दिले जातील. 15
प्रश्नपत्रिका वाचायला आणि 15 मिनिटांनी बरोबर